नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करताना निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याचे धैर्य शासकीय ठेवून कार्य केले पाहिजेत असे प्रतिपादन स्वराज्य फाउंडेशनचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी केले। स्वराज्य फाउंडेशन मार्फत 2008 पासून अखंडितपणे सुरू असलेल्या UPSC परीक्षेत महाराष्ट्रातून यश संपादन केलेल्या यशवंतांचा विजय 2025 गौरव सोहळा वारणानगर येथील हिम्मत बहादूर शास्त्री भवन शेजारील खुल्या पटांगणात दिमाखात संस्थापक विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। देशात तसेच जगात AI तंत्रज्ञान आले, त्यामुळे जगभरात 30 कोटी एवढा रोजगार बुडाला। त्यामुळे एखादी सुधारणा काही घटकावर परिणाम करून जाते। यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करताना निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे गेले पाहिजेत। देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोहाल, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शासकीय सेवेत उत्कृष्ट काम केले। त्यांनी पहलगाम हल्ला ऑपरेशन सिंदूर मोहीम हाती घेत जगातील अन्य देशाचे पाठबळ मिळवले, असे आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी सांगितले। ती स्पर्धा सुद्धा ज्यांनी पार करून दाखवली आणि महाराष्ट्र राज्याच्या या भूमीतून आज देशातले उत्कृष्ट असे प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्यांची निवड झाली, त्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं ही स्पर्धा जिंकलेल्या ज्ञान यज्ञातून आशीर्वाद मिळवलेल्या यशवंतांचं वारणा परिवार आणि सुराज्य परिवाराच्या वतीनं मनापासून कौतुक करावं आणि सरस्वतीची आराधना करून तिचा आशीर्वाद मिळवत असताना खरं तर ज्या ज्या समिधा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्या ज्ञानयज्ञाला अर्पण केल्या आणि कैलासवासी तात्यासाहेबांचं नवा माणूस निर्माण करणारं जे स्वप्न घेऊन आपण सगळे काम करतोय, त्या स्वप्नामध्ये या प्रेरणेतून पुढे जाणाऱ्या नव्या पिढीला घेऊन ह्या परिवाराचं एक नवं स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करावा, अशा एका प्रचंड मोठ्या उद्देशानं संपन्न होत असणारा हा आनंदाचा सोहळा आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन या सोहळ्यामध्ये वेळ काढून आज या ठिकाणी उपस्थित झालेले सगळ्या महाराष्ट्राला ज्यांचा अभिमान वाटतोय ते व्यासपीठावरचे सगळे यशवंत, सगळ्यात अगोदर मी वारणा परिवार आणि सुराज्य परिवाराच्या वतीनं हे सगळेजण आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। गेली 18 वर्ष हा कार्यक्रम या पंचकृषीतला एक यशस्वी कार्यक्रम म्हणून आपण संपन्न करतोय। 18 वर्षामध्ये किती कार्यक्रम झाले, त्या 18 यावेळी महाराष्ट्रातील समारंभास आलेल्या UPSCच्या 20 यशवंतांचा कोल्हापुरी फेटा बांधून वजीराचे स्मृतिचिन्ह देऊन सभाध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्या हस्ते आणि फाउंडेशनचे अध्यक्ष NH पाटील यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला। भक्ती नितीन पाटील, अर्णव अश्विन माने, देवयानी कांबळे यांनी स्वराज्य स्पर्धा परीक्षेचे महत्त्व सांगितले। अनेकांनी सोहळ्यास उपस्थित राहून नव्या पिढीला प्रेरणा देत सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या कार्याचा गौरव केला।